सभापती महोदय, खरं तर मंत्री महोदयाने सांगितलं एकही तक्रार नाही. त्यांच्या नागपूर जिल्ह्यातला तुकाराम सुखदेव रावळे यांना लिंकेजच्या बाबत तक्रारी केलेल्या आहे. तुमच्या जिल्ह्यातल्याच माणसानं शेतकऱ्यांना तक्रार केली. त्याची तक्रार माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देतो. सभापती महोदय, हे खरं तर हा हंगामापूर्वी केलेली व्यवस्था आपण नीटनेटकी असली पाहिजे. काय होतंय का एकदा पेरलं वर्ष वाया गेलं तर त्या शेतकऱ्याला 10 वर्ष ते सावरत नाही. आपल्यासारखं नाही आहे. आपल्याला चारही एकूण पैसे येतं. शेतकऱ्याला पैसे कुठून भेटतं? फक्त उत्पादनातून पैसे भेटतं. आणि तो हंगाम गेला का त्याचं आयुष्य जातं. मग अशा अवस्थेमध्ये एकतर पाणी नाही आलं तरी मेला, भाव नाही भेटला तरी मेला, बोगस बियाणं आलं तरी मेला. आणि खताच्या एकंदरीत तुम्ही जे म्हणताय ती वस्तुस्थिती नाही आहे. मी अमरावती जिल्ह्याचा अहवाल तुमच्यासमोर ठेवतो. रासायनिक खत मागणी, पुरवठा आणि विक्रीचा अहवाल माझ्याकडे आहे 2026 आपलं या 30/6/26चा. युरिया असेल, MOP असेल, संयुक्त खत असेल, आम्हाला एकूण मागणी मंजूर किती आहे तर 1,54,000 टन आणि आपल्याकडे उपलब्ध साठा किती आहे तर 1,30,000 आहे. 20,000 टनाची कमतरता आजही एकंदरीत सगळ्या खतामध्ये दिसतं. हे माझा नाही आहे, तुमच्याच विभागाने दिलेला अहवाल आहे. कसं आहे का वस्तुस्थिती हे काय होते, जेव्हा तुटवडा आला, कमी पडलं का ते बियाणं महाग विकण्याची प्रथा आहे. ते जास्त भावात विकतं आणि त्या कुठल्याही कृषी केंद्रावर नियंत्रण नाही. सगळ्याचे लागेधोरे लागलेले आहे. बोगस बियाणं सगळ्यात जास्त कंपन्या गुजरातच्या आहे. बोगस बियाण्याच्या खताच्या हे गुजरातचं सगळे लोक महाराष्ट्राला दिवसाढवळ्या लुटतं, इथल्या शेतकऱ्याला लुटतं. आणि हे बोगस बियाणं एवढं येतं, त्याच्यावर तुम्ही खरं तर ह्या बोगस बियाणं किती आपल्याकडे येतं, किती आलं, किती कारवाई केला, हा आपण सगळा लेखाजोखा आम्ही पटलावर ठेवला पाहिजे किमान 3 वर्षाचा तरी. का किती बोगस कंपन्या आल्या, कुठल्या होत्या, काय होत्या, ते ठेवा समोर. या त्याच्यावर काय कारवाई झाली. बोगस बियाणं भेटल्यानंतर त्याचा हंगाम गेला ना, हंगाम गेल्यावर पैसे किती दिले आपण, किती तक्रारी प्राप्त झाल्या. मुळात काय झालं, ग्राहक मंचाकडे आपण जातो. ग्राहक मंचाचे आपल्याकडे कुठलेही अध्यक्ष कुठेही नाही आहे. राज्याचा ग्राहक मंच अजूनही तिथं जागा रिक्त आहे, त्याला न्यायच भेटत नाही. मंत्री महोदय, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानं वेगळी व्यवस्था करावं लागेल. काय होतंय का तुम्ही पंचनामे करत नाही. बरेचदा काय होतंय का बोगस बियाणं निघालं, खतं बोगस निघाले किंवा औषधीच्यामुळे काही परिणाम झाले त्या पिकावर चुकीचे. एकतर जय मात्र तुम्ही मला एक सांगा, किती तपासण्या केल्या आपण का जे खतं आपण दिले किंवा जे बियाणं दिलं किंवा जे औषध दिलं त्याच्यात ते घटक आहे का नाही. दिसतंय ते खतावर, पण प्रत्यक्षात ते मात्रा नसतंच त्याच्यात. हा मोठा कारभार सुरू आहे. तुमच्यासारखे मंत्री असताना आणि ते शिवसेनेचे तळपदार असताना तुम्ही चिरफाड करायला पाहिजे. आतापर्यंत अफजलखानासारखे फाळला पाहिजे होत्या सभापती महोदय. 4 आतडे बाहेर काढून त्याचा कोथळा बाहेर काढायला पाहिजे होता. ते तुम्ही काढलं पाहिजे, ह्या अपेक्षा करतोय. आता तुम्ही सांगितलं का 44% पीक कर्ज वाटप केलंय, 60% शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं नाही. आणि ह्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकेचं झालेलं नाही. नॅशनलाइज बँक आम्ही पाहतोय तो काय देतोय, घरवाल्याला कर्ज जास्त देतं. ते नॅशनलाइज बँक गाडीवाल्याला कर्ज देतं. पण शेतकऱ्याचं जे काही आम्ही पाहतोय ज्याची ते उद्दिष्ट आहे, ह्या अजूनही. आता तुम्ही कधी करणार आहे. जुलै संपत आला, पेरणी संपत आली सदाभाऊ. आता जुलै महिना लागला आणि आमचं कर्ज जर 44% असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे. काय कारवाई करतो आपण त्या बँकेवर. तुम्ही म्हणता आढावा घेतला, हे घेतला, ते मुख्यमंत्री महोदय बसले होते, राज्य समिती झाली, तसं झालं, असं झालं. आखरी लक्षात घ्या का हा दरवर्षीच्या बोंबा आहे. पावसाळा आल्यानंतर मेंढके जसे बाहेर येतं तशा या बँकेची व्यवस्था दरवर्षीच आहे. काय कारवाई करतो आपण. आपले सगळे पैसे त्या बँकेच्या खात्यात जमा होतं, ते त्याच्यावर व्यवहार करतं, सगळं करतं. तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेला सगळ्या सबसिडी देतोय. जे काही मोठ्या लखपतीचे काय कर्ज माफ झाले त्याचे सगळे फायदे राष्ट्रीयकृत बँकेला झाल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, माझ्या बँकेचं 95% वरती मी कर्ज वाटप केलं. राष्ट्रीयकृत बँक आम्ही पाहतोय 30-40% वरते जात नाही. काय कारवाई करणार तुम्ही याच्यावर. 44 तुम्ही कृषी मंत्री महोदय, तुम्ही मोठ्या गर्वानं सांगताय का अलबेला है, कोई प्रॉब्लम नहीं है देश के अंदर, सब अच्छा चल रहा है. अभी ना कोई बिल्कुल ऐसा हो रहा है कि ऐसा लगता है कि बस हम एसी में, मेरा किसान भी एसी में बैठा है. असं नाही आहे हो. तुम्ही सांगतोय अजूनही आमच्या मुख्यमंत्री महोदयांना बैलजोडी द्यावं लागली शेतकऱ्याला.
तो अहवाल ठेवा. बोगस बियाणे 3-4 वर्षामध्ये किती कंपन्या होत्या, काय होत्या, किती कारवाई केली, काय कारवाई झाली, त्यामध्ये सुधारणा, ते काही ग्राहक मंच आहे ते काढून तुम्ही दुसरी काही समिती ठेवता काय, त्याच्यासाठी काही करता येते काय, याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला. आपण उत्तरातच सांगितलं 48 टन, 48 लाख टनाची आपल्याला एकंदरीत आवटण मंजूर आहे. आणि प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 25 लाख टन आपल्याकडे मंजूर म्हणजे एकंदरीत उपलब्ध आहे. त्याच्यातले 17 लाख टन स्वतःच्या पुरवठा आपला झाला, बाकीचं अजूनही त्याच्यातच. तुमच्या उत्तरामध्ये हे प्रॉब्लेम आहे. आम्ही आमदार असताना तुम्हाला माहित आहे आपण आढावा बैठक घेतो, अलबिल राहतं. म्हणून माझ्याकडून अपेक्षा काय आहे का तुम्ही जे काही सांगता हा लक्षवेधीचा आशयच नाही आहे. तुम्ही लक्षवेधी पूर्ण वाचा. त्या लक्षवेधीमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही अल नानोचं सांगून आम्हाला गुंडाळण्याचा प्रयत्न करत असाल तर हे बरोबर नाही. कारण ह्या लक्षवेधीमध्ये तुम्ही वाचले असेल सभापती महोदय का यामध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याच्यानं आपल्याकडून अपेक्षा आहे का एक तर भाव किती वाढले तुम्ही सांगतोय मंत्री महोदय. भाव काय होते 2015 मध्ये आपण डीएपीचं 50 किलोचं पोतं 500 रुपयात घ्यायचं, आता 1900 रुपये झालं. 100% वरते वाढ आहे ना साहेब. शेतीमालाचे भाव पडले, खताचे भाव वाढले. आणि मी नेहमी सांगतोय का रासायनिक खतं एका इकडे तुम्ही सांगताय सेंद्रिय शेती करा, निसर्ग शेती करा, आणि रासायनिक खताला सबसिडी देतोय. मी तर पहिलेपासून म्हणतोय शेणखताला सबसिडी द्या ना. आमची गोमाता आहे वाचन, शेतकरी सुखावेल आणि विषमुक्त शेती भेटेल, आम्हाला पिकही भेटेल. या सगळ्या बाबत कृषी मंत्री म्हणून तुमच्या भूमिका काय, त्या दिलासा देणाऱ्या महाराष्ट्रातला शेतकरी या लक्षवेधीकडे लक्ष वेधून आहे का बा ह्या खताबाबत तुटवडा होणार नाही, लिंकिंग होणार नाही, जास्त भावानं मला बियाणं भेटणार नाही, बोगस बियाणं आलं तर जयस्वाल जे आहे कापून टाकन त्याला. ह्या भूमिका तिथं स्पष्ट झाल्या पाहिजे.